सव्वा शेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच माहेगाव देशमुख येथे गोदावरी नदीपात्रातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे। या कारवाईत आरोपीकडून अंदाजे 3,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी कडक निर्देश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान शेवगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची चर्चा असून काही ठिकाणी कारवाया होत असल्या तरी शेवगाव परिसरात मात्र वाळू माफियांचा बिनधास्त कारभार सुरू असल्याचं दिसून येते। यामुळे संबंधितांना कोणाचा आशीर्वाद आहे का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे। पोलीस प्रशासनाने अशा अवैध प्रकारांवर अधिक कठोर कारवाई करून वाळू माफियांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। प्रतिनिधी अयाज शेख, शेवगाव।